तर मी ना आता दुपारच्या वेळेस बनवलाय छान असा गाजराचा हलवा. आणि आता ना थंडीच्या महिन्यामध्ये गाजर भरपूर येतात. जानेवारीच्या अगोदर तर गाजर, नंतर ओली मटार, भरपूर अशा भाज्या येतात. त्यामुळे भाज्या खाऊन घ्यायच्या. आणि माझा पण गाजराचा हलवा राहिला होता करायचा. रेसिपी लवकरच येते. मी गाजराचा हलवा कसा बनवलाय तर या तुम्ही मस्त असा छान असा खवा घालून केलेला गाजराचा हलवा खायला. थोडासा आराम केला. आराम केल्यानंतर मग गार्डनला आलो होतो. संडे होता. संडेमुळं मग गार्डनला गर्दी भरपूर अशी होती. संचित खेळत बसला होता. आणि मग काय, संचितला तर एखादा त्याचा फ्रेंड वगैरे दिसला की मग काय तो दंगच असतो. आणि योगायोगाने गार्डन मध्ये त्याचा फ्रेंड आला होता. त्यामुळे तो त्याच्यासोबत खेळत होता आणि घरी लवकर यायलाच नको म्हणत होता. गर्दी भरपूर होती. सॅटर्डे संडे गार्डनला गर्दी असते जास्त. आणि राम मंदिर असल्यामुळे तिथं कसं आज काहीतरी पूजा पण होते. त्यामुळे जरा लोक आले होते जास्त. आणि मग आम्ही आणि 5:30ला गार्डन चालू होते. त्यामुळे मग 5:30ला गेले की अंधार लवकर पडते. संचितचं खेळून झाले की मग खाली जाऊन थोडंसं पनीर वगैरे पण घ्यायचं होतं. आणि नंतर मला पाणीपुरी पण खायची होती. आणि पाणीपुरी खाऊया म्हणलं. आणि इथं पंढरपूरमधील हे इथं पाणीपुरीचं असं भरपूर अशी इथं गाड्या असतात. पाणीपुरी छान अशी खायला लागले थंडगार. पण काही एवढी चांगली नव्हती. थोडंसं वेगळ्या ठिकाणी खाऊ म्हणलं पण एवढी काही बरोबर वाटली नाही. चला मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय. तर मी बनवते भगर. ते पण उपवासासाठी बरं का. आता उपवासाला मी जास्त करून शाबूच करते. पण आता भगर घरात शिल्लक होती त्यामुळे आता बनवते मी. तर भगरला काय करायचं, अ, छान असं तिला भाजून घ्यायची. जेवढी लवकर अशी छान अशी भाजेल ना तर तेवढ्या लवकर शिजते भगर. भगर छान लालसर अशी भाजून झाली का तिला साईडला काढायचं. पाणी गरम करायला ठेवायचं. आता एकटीसाठीच करायची होती त्यामुळे थोडीशी भगर घेतली. गरम गरम भगरेमध्ये पाणी घालायचं. 1-2 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं. आता खडे वगैरे आहेत का थोडंसं बघायचं. शक्यतो नसतात खडे, कारण आता पहिल्या जमान्यात होते खडे वगैरे. आता सगळं व्यवस्थित असतं सगळं, त्यामुळे खडे वगैरे काय नसतात. तरी पण एखादी नजर आपली फिरवायची. नंतर जे गरम केलेलं पाणी आहे ना तर त्याच्यामध्ये घालायचा जाडसर असा शेंगदाण्याचा कूट आणि धुवून घेतलेली भगर. थोडंसं तूप, तेल काय पण तुम्ही घालू शकता. मी तेल घातलं होतं, दाखवायचं राहून गेलं. कंटिन्यू हलवत राहायचं, झाकण लावायचं, अधून-मधून चेक करायचं भगर शिजते का. भगर शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे भगर आपली लगेच शिजते. 1-2 वाफ बसली का नंतर ही भगर तुम्ही बटाट्याच्या आमटी सोबत खाऊ शकता किंवा दुधासोबत खाऊ शकता किंवा अशी पण खाऊ शकता. एक नंबर लागते. कशी झाली नक्की सांगा. बाय. तर मी ना आता बनवते मस्त असं मुगाच्या डाळीची भजी. तर भजी बनवण्यासाठी मी 2 तास अगोदर डाळ भिजत घातली होती. भिजली का डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली. अद्रक, लसूण, जिरे, मिरची, मीठ हे सगळं घालून वाटण करायचं होतं. आता भजी 2-2.5 वर्षानंतर मी करायला लागले होते. खूप जास्त गॅप पडला होता. त्यामुळे मी विसरले. थोडंसं पाणी घातलं आणि पाणी घातल्यामुळे पीठ झालं पातळ. त्यामुळे थोडंसं तांदळाचं पीठ ॲड केलं, बारीक कट केलेला कांदा, थोडासा ओवा आणि थोडंसं अजून मीठ घातलं होतं. सगळं मिक्स करून घेतलं. आणि काय झालं सांगू का, आता भजी करायचे होते थोडेसेच मला आणि पीठ झालं पातळ. त्यामुळे तांदळाचं पीठ पण मी काही जास्त ॲड केलं नाही. वाटलं तर बेसन पीठ पण घालू शकता. पण आता पीठ वाढवत बसलं की पीठ जास्तच होईल आणि भजी काय एवढं खायचे नव्हते कोणाला. त्यामुळं मग मी काय केलं, जसं आहे तसं केलं. त्यामुळे भजी चपटे झालेत बरं का. आणि वाटलं असतं तर मला माझ्या मनाला वाटलं असतं ना, तर मी एडिट पण करू शकते किंवा सांगितलं पण नसतं. पण मला वाटलं चला आता सांगावं म्हणून मी सांगते बरं का. चला आता भजी कसं चपटे-चपटे झालेत, पण चवीमध्ये काही कमी नव्हते बरं का. म्हणजे एक नंबर झाले होते. त्यामुळं कुठली पण वस्तू काय पण असू दे, जरा करण्यात असलं ना, मग जरा लक्षात राहते. तर आता मी बऱ्याच दिवसानंतर केल्यामुळे ते डाळीत पाणी घातलं. असू द्या, चला भजी कसे झालेत नक्की सांगा आणि या खायला. बाय. तर मी ना आता बनवते उपवासाची आमटी. तर त्याच्यासाठी लोखंडाच्या कढईमध्ये करायची बरं का. खरंच खूप म्हणजे खूप भारी लागते. पण लोखंडाच्या कढईमध्ये करायच्या अगोदर पाणी गरम करायचं आणि टाकून द्यायचं आणि मग फोडणी द्यायची. नाहीतर अगोदरच्या भाज्यांचा वास थोडासा लागतो. मग तसं करून झाले की नंतर मग तेल घालायचं. तेल गरम झालं की मग बारीक कट केलेला बटाटा घालायचा. बटाटा छान परतून घ्यायचा. नंतर हिरवी मिरचीचं वाटण घालायचं. तिखट जरा असेल ना झणझणीत एक नंबर लागते. सगळं मिक्स करून घ्यायचं. ठसका उठेल एवढं मिक्स करू नका बरं का. नाहीतर काय होते सांगू का, जास्त परतत बसलं ना खूप असा भयंकर असा त्याचा ठसका उठतोय आणि घरातले सगळे खोकत बसतील. त्यामुळे थोडी मिरची परतून झाली ना लगेच पाणी घालायचं, मीठ घालायचं आणि भरपूर असा शेंगदाण्याचा कूट घालायचा. ही आपली शेंगदाण्याची आणि बटाट्याची आमटी ना खूप म्हणजे खूप भारी लागते बरं का. त्यामुळं मी तर कधी-कधी उपवास असल्यावर बनवत असते. भगर सोबत खाऊ शकता किंवा आपली उपवासाची भाकरी असते त्याच्यासोबत खाऊ शकता. उकळी यायला लागली होती. उकळी यायच्या अगोदर छान असा वर असा फेस आला होता आणि कमी गॅसवर शिजवून घ्यायची. अशी काळी होईपर्यंत शिजवायची बरं का. काळी झाल्यावर काही टेस्ट लागते ना, आता ज्यांनी खाल्लंय ना त्यांना माहितीच असेल. चला आमटी कशी झाली ते नक्कीच सांगा. एकदम सिंपल अशी आहे. बाय.